हा पुण्यात्री माणूस आमचा कृष्णा. आजी आली लय दिवसानंतर. पहिले मी चहा बनवायचं. पिझ्झाचं सामान आणलंय बघा. बघा राजने बनवायला घेतला मस्त. मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आम्ही रात्री गेलो होतो आमच्या कृष्णा पंडितला, म्हणजे आमचा एक मित्र इथं कृष्णा, तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये. त्याला रात्री कोणतरी विषारी साप चावला. त्याला घेऊन आम्ही गेलो हॉस्पिटलला. रात्री 12-1 वाजेपर्यंत मी हॉस्पिटललाच होतो. आता सकाळी पण त्याला बघायला जायचं आहे. तर चला, मी काहीतरी खातो आणि जाऊन त्याला बघतो काय झालं आहे काय नाही. कारण की त्याची प्रकृती जरा नाजूक होती रात्री, पण आता बरं आहे म्हणून फोन केला सकाळी. तर बघू, तुम्हाला पण दाखवतो कुठं येतो. रात्री आलो होतो आज आमच्या इथला आमचा मित्र कृष्णा. त्याला रात्री सापाने चावा घेतला होता, त्यामुळे त्याला बघण्यासाठी मी हॉस्पिटलला आलो. म्हणजे रात्री पण इथंच होतो मी 12-1 वाजेपर्यंत. आणि आता सकाळी पण त्याला काहीतरी नाश्ता घेऊन आलो इथं. रवी पण आला आहे, म्हणजे आम्ही सगळे आलो होतो इथं त्याला बघायला. तर म्हणजे आता तो डोक्यातून बाहेर आहे. तर चला दाखवतो मी तुम्हाला. आमचा कृष्णा याला रात्रीपासून आम्ही इथंच आहे. आता नाश्ता करायला घेतला आहे. आता बरं वाटतंय. अच्छा लग रहा है ना हा. म्हणजे हा पुण्यात्री माणूस आमचा कृष्णा, त्यामुळे आज क्लिअर आहे. आजी आली लय दिवसानंतर. आई आली नाही अजून घरी, पण आजी आली आमच्या इथं. मला बरं वाटलं जरा येऊन. आजीला बघितलं तर मी 2-3 दिवस झाले मॅडमला विचारलं, म्हटलं आजी कुठे आहे. तर मॅडम म्हटलं की घरीच आहे. म्हटलं आजी येतच नाही बाहेर. काय येत नव्हतं बाहेर. अरे मग यायचं दरवाजा ठोकायचा रे. मी सकाळचं नाही का अजून नाही, मी सकाळी फिरले. हा, मी स्वतः चहा बनवतोय. बायकोला पण मीच देणार आणि राजला पण. आणि ती आजी आली, तिला पण मला बनवता येते चहा. बघा, पहिले मी चहाच बनवायचं, त्यामुळे आता मी स्वतःच्या हातून चहा बनवून सगळ्यांना पाजणार मस्त. बघा, हिला मस्त अशी मी काय केलं माहिती का, पहिले चहा पत्ती आणि पाणी टाकून घेतलं. त्यानंतर थोडंसं दूध टाकलंय आणि बघा आता मस्त अशी घोटून चहा तयार करणार. आणि सगळं काम करायला मला काहीच लाज वाटत नाही, कारण की आपलंच घर आहे. त्यामुळे आपण जर एखाद दिवस बायकोला चहा बनवून पाहिजे तर काही अडचण वाटत नाही मला. मी असं म्हणजे मी असं स्वतः इच्छा झाली ना करत असतो कधीतरी. बघा, ते आजी पण आहे मस्त चहा प्यायला. आजी चहा बनवून आणले आमच्यासाठी. म्हणजे काय प्रत्येक आला का प्रत्येक चहा द्यायची का. ही आमची श्वेताताई आहे, हिला पण चहा जास्त आवडते. आमची मॅडम ये ग बाई त्यासाठी पण आहे. माझी मला बघा आता शाळेतून. काय हो मा, कसा होता आजचा दिवस. मग मस्त होता का. काय खातोय तू. कोण दिली. हो का. काय काय आणलं पण ते काय आणलं राजने काहीतरी पिझ्झाचं सामान आणलंय बघा. पिझ्झा डिलक्स. राजा कस काय बनवशील पण. हा, कस काय बनवशील. ओ मारेल की नाही एवढा मोठा. काय रे ओ मचका. हो, मग तुला पण पिझ्झा खायचा आहे. कसा बनवशील आता राजा. आधी हे पिझ्झा लाईट नाही, हे पिझ्झा लाईट असं. हा, हे लावलं त्याच्यानंतर हे पाच गरजच नाही काय कोणत्याच गोष्टीले. सगळं काय घरी बनवू शकतो. आपल्याला तवाच तो. अरे वा. तुम्ही म्हणतात नाही बनवता येणार. उलट ना मी 40 रुपयाचे ती 2 200 रुपये बिल लागलं. काय लावलं वाईट होईल. सरांनी लिहिलं होतं ते पुसलं आणि लावलं. ते लावलं खड्यावर पुसलं अशी ते लावलेलं अशी. शर्मा का उद्या हे काय कोण पुसलं बा असं. बाबू बी होता का तिच्या. दोस्त आला तुझा. काय बाबू दे कोणाची आहे. दिली रे कधी.
किती वाजले टाइम सांग ना. 6 मिनिटं 5:30. सकाळी पुण्यवाली सुन्नवाली. 2 बनवू का एकच बनवू? एकच बनव. अरे दोन बनव. मला पण 2 बनवतो काका. मला पण. कारण एकच जर बनवला ना ते सगळं मटेरियल अजून राहू दे. बाबू तुला पिझ्झा खायचा आहे? पिझ्झा? बाबू पण येत बोलतोय. पिझ्झा मेकिंग. राज आता घरी बनवतोय पिझ्झा. ये है देखिंग. खायचे? इतकी थांबलीस तो मैं. खाली है मैंने. खाली. केव्हा? काढीने गालावर दोघीन करून टाका. बोलो बाबू. बाबू शाळेत बोलतो माझा भाऊ आहे. हा आई बाई बोलतोय मला. हो का. तुम्हाला दुसरं काही शिकवत नाही मास्तर रे. मित्र आहे ना तो खूप काय मी त्याच्याकडे ठेवून गेलो. बोलायचं ना आणि शिव्या देणार मग पोरांसोबत राहायचं नाही म्या. एक जण गाय देत होता ना मला. माझा मित्र होता. मग त्याला सांगितलं सरांना नाव सांगेन तू चुप राह. नाही तर ते मी सांगितलं त्याने पण सांगितलं माझं समोर. काय नाही डायरेक्ट काय रे बाबा. खाऊ नको मिरची. कोबी खात आहे. काय बाबू तुला काय खावं सांगितलं तर लक्ष्मी दिदीने. काय सांगितलं होतं? काय सांगितलं बाबू. हा काय नाही पण इकडे बघ. बघा राजने बनवायला घेतला मस्त पिझ्झा. मम्मीला ते खिशाचा कुठे म्हणा तिथे ते का पाणी तयार झालाय त्याचा पिझ्झा. बघा कसा बनवलाय मस्त. खिशाचा कुठे म्हणा विचार. मस्त बघा पिझ्झा बनवलाय ओम साठी. मस्त ओम पिझ्झा खातोय. भारी का ओमा. एक नंबर. तेजूने मस्त बनवलाय राईस आणि भाजी याची फ्लावरची आणि चपाती. चला मी करतो. पण बसला जेवायला. राज पण बसलाय. तेजू झालंय जेवण. तेजूची तब्येत काही बरी नाही आज. तेजूला आला होता ताप म्हणून तिला आता दवाखान्यात आणलंय. आज बघू आता ताप उतरलाय. झालंय आता थोड्या वेळापूर्वी जेवण मस्त. परंतु आज तेजूची तब्येत जरा डाऊन असल्यामुळे जरा वेगळं वाटतंय. कारण की 2 दिवसा पहिले तिला दवाखान्यात नेलं होतं. परंतु आज पुन्हा तिला ताप आला त्यामुळे पुन्हा तिला दवाखान्यात दिलं. बघा आता झोपली आहे. तर आता बघू. डॉक्टरने दिल्यात गोळ्या लिहून. पहिले गोळ्या दिल्या होत्या चेंज केल्यात आणि नवीन गोळ्या दिल्यात आज. तर बघू उद्या कशी तब्येत होते. नाहीतर मग तिला डॉक्टरने सांगितलं आहे की सलाईन लावावं लागेल म्हणून. तर उद्या जावं लागेल दवाखान्यात की पुन्हा. तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथं एंड करतो. पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत मी ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.